नमस्कार सर्वांना. काल ना मी अळू घेऊन आली आहे. असं छानपैकी म्हणजे कोवळं कोवळं होतं. तर ते आता अळूची थपथपीत अशी म्हणजे अळूचं थपथपं करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी ते काल साफ करून ठेवलं. असे एका पाण्याचे दोन दोन तुकडे करून असे देठ वगैरे असं आणि असे करून ठेवले. एकदम कोवळं आहे आणि थोडेसे देठ घेतले त्याच्यातले, थोड्या पाण्याचे देठ घेतले. असं साफ केलं काल आणि आता मी 2 वेळा स्वच्छ धुतलं आहे. आणि आता मी चिरणार आहे आणि ते वाफवत ठेवणार उकडवत. तर नंतर मग दाखवते फोडणीला घालताना आणि बनवल्यावर वगैरे. तर अशी ही ह्याला पण रानभाजीच म्हणतात अळूची. तर अळू आमच्याकडे आमच्या पट्ट्यात मालवणला वगैरे ना म्हणजे शहरात एवढी लोकं नाही, ती गणपतीलाच वगैरे करतात. पण आमच्याकडे तिकडे वाडीमध्ये वगैरे म्हणजे अळू जेव्हापासनं उगवलं आहे ना, पाऊस लागल्यावर तेव्हापासूनच सुरुवात असते अळू करायला. कधी सुकं करतात, कधी ओलं करतात, अळूच्या गाठ्या करतात असं. अळू सगळ्यांना भरपूर आवडतं म्हणजे. आणि काय ते पावटे घालून करतात, चणे घालून करतात, म्हणजे जे काय पाहिजे ते घालून करतात. काळे वाटाणे घालतात, ज्यांना जे आवड आहे ते घालून करतात आणि मस्तपैकी. आणि ते ओलं सुकं असतं त्यामुळे भातावर आणि भाकरीवर किंवा चपातीवर सहज खाता येतं असं बनवतात. आणि टेस्ट पण खूप भारी असते. खाज असते ह्याला, खाज असते एक प्रकारची. कुठच्या पण अळूला खाज, अळू ह्या प्रकाराला खाज असते. जशी सुरणला असते तशी ह्याला जरा जास्त सुरणपेक्षा. मग ह्याला 2 कोकमं टाकावी लागतात आणि जरासं आगूळ वगैरे किंवा चिंच टाकावी लागते. मग छान. आणि लसूण फोडणीला देऊन वगैरे, हिंग लसूण फोडणीला देऊन छान होतं. तर चला मग मी हे सगळी पूर्वतयारी करते. अळू चिरून घेते आणि उकडत ठेवते. नंतर आपण बनवताना बघूया हां. तर चला. आता मी ते अळू मगाशी स्वच्छ धुवून घेतलेलं ना, ते चिरून घेतलं आणि उकडून घेतलं. चणे घालून त्याच्यात छानपैकी. आणि हे थोडंसं बारीक हे करून घेतलं मिक्सरला लावून. हे करून ग्रेव्हीसारखं असं जरासं एकदा फिरवलं मिक्सरला. आणि आता आपण फोडणीला देऊया. तर लसूण घालणार आहे. फोडणीला लसूण घातली. लसूणचा वास छान येतो अळूमध्ये. आणि थोडासा कांदा पण घातला आहे फोडणीला. छान मग वास येतो. कमी गॅसवर ठेवलं आहे कारण ही ना भांडी असतात ना, ही जेवण करायला बरी वाटतात. मच्छी म्हण किंवा अळूचं म्हण किंवा काय असं पातळ काय करायचं असेल, पण ती खूप खालून पातळ असतात भांडी आणि त्याच्यामुळे पटकन करपतं लागतं वगैरे. फोडणी एकदम लगेच होते असं होतं. तर आता मी कांदा लसूण फोडणीला देऊन झाली. आता हिंग टाकते जरासा. आणि मी काय ओली मिरचीचं सुकं करायचं असेल ना तर ओली मिरचीचं करते, नाही तर मसाल्याचंच करते. तर मसाला घालते फोडणीला. हा आमचा रोजचा जेवणाचा मसाला 2 चमचे टाकते. आणि हे सगळं आपण फोडणीला देऊया. हे असं मस्तपैकी मिक्सरला लावून घेतलं आहे. थोडंसं अळू वरचं आणि ते थोडं चण्याबरोबर थोडं ठेवलेलं उकडत असं केलेलं. तेही आता ओतते हां. आणि मी काय केलेलं माहिती आहे, चिंच घातलेली ह्याच्यात. हे मी मिक्सरला लावलं ना तेव्हा चिंच टाकलेली.
आता 1 चमचा आगूळ टाकणार. हं? मस्तपैकी छान शिजतंय अळू, एकदम रटामटा रटामटा असं छान शिजतंय मस्त. तर त्याच्यात ना आपण थोडासा आगूळ टाकते बघा, अर्धा चमचा घेतला आहे आगूळ, तो टाकणार आहे. आणि आता परत असं हे व्हायला लागलं, कढी यायला लागलं ना की 2 चमचे वाटप बनवलेलं ना, त्याच्यातले 2 चमचे खोबरं घेतलं आहे ते टाकणार त्याच्यात. त्या वाटपामध्ये सगळं आहे, लसूण आहे, धणे आहेत, परत 1-2 लवंगा आहेत, 4 मिरी आहेत आणि कांदा आणि खोबरं असं करून वाटप केलं आहे, ते त्याच्यात टाकणार आता. हे मसाला आणि असं वाटप घातलं ना तर भातावर मस्त वाटतं ते असं. आम्ही ऋषीपंचमीला अळू करतो ना, ते असं वाटप वगैरे टाकत नाही. म्हणजे ते ओल्या मिरचीचं असतं ना आणि त्याच्यात लसूण वगैरे भरपूर असते आणि सगळ्या भाज्या असतात. म्हणजे दोडकं, पडवळ, आपला हे पपई, कोबी असेल तर कोबी जरासा, भेंडी असते. त्याच्यात मग आमच्याकडे तिथे आंबाड्याचं झाड आहे ना, त्याचे 2-4 आंबाडे असतात. चिंच घालतो आणि परत अर्धा पेला शेंगदाणे असतात, अर्धा पेला चणे असतात. असं सगळं असतं. घोट्या मिळाल्या फणसाच्या ठेवलेल्या, कोणी आणल्या तर, किंवा बाजारात पण विकत मिळतात, ते पण असतं. ते सगळं घालून आम्ही उकडत ठेवतो आधी, कुकरला लावतो आता. आता अलीकडे लावायला लागलो कुकरला, नाही तर हे सगळं कापून चिरून झालं ना की मग ते मोठ्या टोपात चुलीवर फोडणीला देऊन तसं शिजवत ठेवायचं. 1-1.5 तास शिजत असायचं आणि त्याच्यात ते लाल भाजीचे मुळं वगैरे घालतो आम्ही. ऋषपंचमीचं असतं तेव्हा, दुसऱ्या दिवशी गणपतीच्या. आणि मग त्याच्यात ते वरूनच कातून खोबरं घालतो, कातलेलं 1 वळा खोबरं वरून असं घालतो. आणि ओली मिरची खूप असते त्याच्यात. तर हे आता कसं मी आमटी म्हणून असं अळूचं फतफतं म्हणतात ना, तर ते बनवलं आहे. तर त्याच्यासाठी काय हे मसाला टाकला आहे आणि आता हे वाटप घालणार आहे, 2 चमचे ते. माझे घरवाले आहेत ना, त्यांना अळू खूप आवडतं. नुसतं असं चमचा घेऊन प्यायला, डिशमधून असं वाडग्यामधून घेऊन चमच्यावर प्यायला. चवीनुसार मीठ टाकते. आता हे प्रॉपर एकदम असं हे झालं आहे, अळूचं फतफतं जे म्हणतो ना ते हे. मग ह्याच्यात सगळी लोक काही म्हणजे चणे घालतात, शेंगदाणे घालतात, काळे वाटाणे घालतात, पावटे घालतात. आमच्याकडे तेव्हा गावी आम्ही माझ्या माहेरी पावटे घालायचो. भिजत रात्री घालायचे आणि ते लांबलचक, तेव्हा लांब असे रुंद असे पावटे असायचे. आता वाल मिळतात ना छोटे छोटे, तसे नाही, तर ते घालायचं. छान व्हायचं अळू. आणि म्हणजे वरचेवर असायचं अळू तेव्हा. म्हणजे लावणीला माणसं असायची, परत परत बेंदीला माणसं असायची, असं माणसं असायची ना. आणि ती जेवायला पण असायची घरी. मग तेव्हा भरपूरसं परड्यात अळू असायचं. असेच काळ्या दांड्याचं कापायचं, चिरायचं परातभर आणि ते बनवायचं. मग ते म्हणजे जेवढी लोक असेल त्यांना पुरायचं ते एक टाईम असं. अशा पद्धती हे अळूचं फतफतं बनवलं आहे छानपैकी. अजून जरासं घट्ट होईल. तर तुम्ही पण आता बनवा. आता अळू वगैरे बाजारात येतं. इथल्या लोकांना, मुंबईमधल्या लोकांना पण मिळणार अळू बाजारात, आणि गावच्या लोकांना तर परड्यातलं अळू असतं. तर छानपैकी अळू बनवा. सगळ्यांनाच अळू बिळू रानभाजीची आवड नसते, पण ज्यांना असते ना त्यांना खावंसंच वाटतं असं दिसल्यावर. तर मग चला, माझे हे छोटे छोटे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काय चुकलं असेल तर माफ करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघत राहा. आणि बाय.